कुठल्या प्रकारचा वाद करायचा नाही। आणि एक लक्षात ठेवा, काही वाद झाला तर तुम्ही लक्षात ठेवा, पोलीस फोर्स ताबडतोब पोहोचतो या ठिकाणी। तुम्ही शाळेची मुलं आहेत, यासाठी तुम्हाला समजून सांगतो, छोट्याशा कारणावरून कुठला वाद करायचा नाही। आणि छोट्याशा कारणावरून तुमचा वाद झाला, तुमचं करिअर बर्बाद होईल। पिंपळगाव बसवंत बस स्थानकात 2 गटात वाद, पोलिसांची धावपळ, प्रवासी घाबरले। नंतर समोर आले खरे कारण। पिंपळगाव बसवंत येथील बस स्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा ताफा दाखल झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। 2 गटांमध्ये वाद झाल्याची चर्चा परिसरात वेगाने पसरल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली। काही क्षणातच पोलीस विभाग, अग्निशामक विभाग तसेच जिल्हा पोलीस दलाची अतिरिक्त तुकडी बस स्थानकावर दाखल झाली। स्थानक परिसरात शेकडो पोलीस दिसत असल्याने अनेक प्रवाशांनी नेमके काय घडले याबाबत चौकशी सुरू केली असता दरम्यान बस स्थानक परिसरात ट्रिपल सीट फिरणारे युवक आणि टवाळखोरांनी तर बस स्थानकातून धूम ठोकली। त्यांना पळताना पाहून काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र प्रत्यक्षात कोणताही वाद किंवा अनुचित प्रकार घडलेला नसून हा पोलीस विभागाकडून आयोजित करण्यात आलेला मॉक ड्रिल अर्थात आपत्कालीन सराव असल्याचं स्पष्ट झालं। 2 गटात वाद निर्माण झाल्यास पोलीस किती तत्परतेनं घटनास्थळी पोहोचतात आणि परिस्थिती नियंत्रणात आणतात याचा सराव या माध्यमातून करण्यात आला। या मॉक ड्रिलमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार आणि मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। पोलिसांनी काही मिनिटात संपूर्ण बस स्थानक परिसर ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सराव केला। या संपूर्ण मॉक ड्रिलमुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं, तरी नंतर हा फक्त सराव असल्याचं समजतात प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला। चला मॅडम मध्ये, चला आतमध्ये। बस स्टँडला चोऱ्या करणारे सर्वांनी सोनं घातलेलं ते जपून राहते, सोनं व्यवस्थित ठेवा, ते पोती व्यवस्थित ठेवा, त्या